बघा मित्रांनो, दुसऱ्या चॅप्टरचे राहिलेले प्रॉब्लेम आपण घेऊया आज. द पोरोसिटी ऑफ अ सॉइल सॅम्पल इज 27%. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण पाहायचं कशाने काय दाखवते. हा वाईड रेशो जो आहे हा ईनी दाखवते. थोडं जवळ घेऊन बघा. पोरोसिटी जी आहे ती यांनी दाखवते. डिग्री ऑफ सॅच्युरेशन एसनी दाखवते. ड्राय युनिट वेट वायडीने दाखवते. युनिट वेट ऑफ सॉलिड्स सॉइल सॉलिडचं गॅमा एस गॅमा एस ते गॅमा आहे. सॅच्युरेटेड युनिट वेट गॅमा सॅच्युरेटेड दाखवते. नंतर नंतर सबमर्ज्ड युनिट वेट हे गॅमा सबने दाखवते. डेन्सिटी रोनी दाखवते. रो म्हणा किंवा छोटं पी. वॉटर कंटेंट डब्ल्यू दाखवते. आता बघा मित्रांनो, सिंपल प्रॉब्लेम पासून सुरुवात करूया. हे पहा, द पोरोसिटी कशात दाखवते. द पोरोसिटी म्हणजे इटाने दाखवते. किती दिलेली आहे? 27%. अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इटाने दाखवते बरं पोरोसिटी. अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही जी ने दाखवते. ती किती दिलेली आहे? 2.7. पोरोसिटी किती आपले स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली आहे? 2.7. उत्तरात त्यांनी 2.67 घेतली. तर आपण 2.7च घेऊ. आपल्याला काय काढायचंय? व्हॉइड रेशो काढायचंय. व्हॉइड रेशो म्हणजे ई काढायचंय आणि ड्राय डेन्सिटी म्हणजे गॅमा डी काढायचं. बघा मित्रांनो, ई व्हॉइड रेशोचा काय फॉर्म्युला? एन अपॉन एन मायनस वन. वन मायनस एन. एन अपॉन वन मायनस एन. एन म्हणजे पोरोसिटी. तर पोरोसिटी विदाउट पर्सेंटेज मध्ये घ्यायची. इथं घेताना 0.27 लिहायचं. 0.27 अपॉन 1 मायनस 0.27 किती येत आहे मित्रांनो? 0.369 म्हणजे 0.37. 0.37 हे झालं वाईड रेशो. नंतर इथं बघू फर्स्ट. नंतर गॅमा डी म्हणजे ड्राय डेन्सिटी. गॅमा डब्ल्यू इंटू जी डिवाइड बाय व्यवस्थित झालं. गॅमा डब्ल्यू इंटू जी डिवाइडेड बाय 1 प्लस ए. मित्रांनो, फॉर्म्युले तर पाठच करावं लागेल. गॅमा डब्ल्यू म्हणजे स्पेसिफिक आपले हे डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर ती किती घ्यायचं? 1. डेन्सिटी ऑफ वॉटर 1. जी किती दिलेलं आपल्याला? 2.7. जी किती दिलेलं? 2.7. आणि ई किती आलंय आपलं? 0.37. ई किती आलंय? 0.37. किती येतं बघाय? 1.97 ग्राम. आता याचं युनिट कसं काढायचं? याचं युनिट कसं काढायचं? याचं युनिट जे डेन्सिटीचं युनिट आहे ही डेन्सिटी ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये वॉटरची. जर वॉटरची डेन्सिटी तुम्ही ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये किती असती? 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. जर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये जर घेतली तर याचं उत्तर काय माहिती का? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. लक्षात. हे झालं. आता हे झालं तुमचं. आता दुसरा प्रॉब्लेम बघूया. हा झाला ड्राय डेन्सिटी आणि वाईड रेशोचा प्रॉब्लेम. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. सॉइल सॅम्पल ऑफ व्हॉल्यूम 160 cc. 160 cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब. वेट दिलेलं आहे 304 ग्राम्स. वेन पार्शली सॅच्युरेटेड. द वेट इज इट्स वेट पार्शली सॅच्युरेटेड म्हणजे WS 269.68 ग्राम्स. फुल्ली ड्राय. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल किती दिलेली आहे? G 2.64. डिटरमाइन द पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे एन. वाईड रेशो म्हणजे ई.
वॉटर कंटेंट म्हणजे डब्ल्यू. वॉटर कंटेंट म्हणजे डब्ल्यू आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे काय? डिग्री ऑफ सॅच्युरेशन काढायचं आहे आपल्याला. डिग्री ऑफ सॅच्युरेशन. हा, तर बघा आता सगळ्यात पहिले काय काढायचं. बघा, तुम्हाला माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो रे? वेट अपॉन व्हॉल्यूम. बघा मित्रांनो, याचं वेट दिलेलं आहे. वेट पार्शली सॅच्युरेटेड वेट किती आहे? 304 ग्राम्स. तर मग आपल्याला साधं गॅमा काय असतं? डब्ल्यू एस अपॉन व्हॉल्यूम. तर डब्ल्यू किती आहे? 304. 304. नुसतं तुम्ही डब्ल्यू जर लिहिलं तर चालतं. 304 अपॉन व्हॉल्यूम किती आहे? 160. किती येतं हे? गॅमा पाच सांगा. किती येतं? 1.9. 1.9. मग गॅमा आलं. गॅमा डी काढायचं ड्रायचं. ते पहा त्यांनी काय झालं, इट वेट्स 269.68 ग्राम्स. वेट ड्राय, फुल्ली ड्राय. तर ड्राय साठी म्हटलं त्याला डब्ल्यू डी माना, त्याला नुसतं डब्ल्यू माना. तर ड्राय साठी ड्राय वेट अपॉन व्हॉल्यूम 269.28 अपॉन व्हॉल्यूम किती? 160. किती येतं हे? हे येतं ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हे येतं 1.683 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हा, हे दोन्ही आले. पण नंतर आता आपल्याला काय काढायचंय? एन काढायचंय, ई काढायचंय आणि डब्ल्यू काढायचंय. हा, आता बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कोणचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? गॅमा डी. आपल्याला वॉटर कंटेंट काढायसाठी, डब्ल्यू काढायसाठी हा फॉर्म्युला काम आहे. गॅमा डी इज इक्वल टू गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू असतं. गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू असतं. तर डब्ल्यू काढायसाठी 1 प्लस डब्ल्यू डिवायडेड बाय गॅमा अपॉन गॅमा डी. हा, तर डब्ल्यू इज इक्वल टू गॅमा अपॉन गॅमा डी मायनस 1. गॅमा किती आहे? 1.9 डिवायडेड बाय गॅमा डी किती आहे? 1.683 मायनस 1. किती येतं डब्ल्यू? 0.128. 128. याला जर पर्सेंटेज मध्ये केलं तर 12.89%. 12.89%. हे झालं वॉटर कंटेंट. हे झालं वॉटर कंटेंट. आणि तुम्हाला दुसरा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, फॉर्म्युले रट्टा मारावे लागते. गॅमा डीचा अजून एक फॉर्म्युला आहे, जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस ई. तुम्हाला हे काय भेटत? ई भेटत. काय भेटत? ई. तर ई कसं काढायचं? 1 प्लस ई इज इक्वल टू जी किती आपल्याकडे? 2.64. गॅमा डब्ल्यू 1च घ्यायचं. गॅमा डब्ल्यू किती घ्यायचं? 1. आणि गॅमा डी किती आपल्याकडे? 1.683. 1.683. तर इकडे बघा, ई इज इक्वल टू 2.64 डिवायडेड बाय 1.683 मायनस 1. किती येतं ई? 5 सांगा. ई म्हणजे वॉइड रेशो 0.568. आता ई आलं. आता ई आल्यानंतर तुम्हाला एन काढता येतं, पोरोसिटी. एन कसं काढायचं? ई डिवायडेड बाय 1 प्लस ई. ई डिवायडेड बाय 1 प्लस ई. तर बघा मित्रांनो, ई किती आपल्याकडे? 0.568 अपॉन 1 प्लस 0.568. किती येतं बघा? एन 0.362. एन आलं. आता एन इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे, एन इज इक्वल टू डब्ल्यू इंटू जी डिवायडेड बाय ई. डब्ल्यू इंटू जी डिवायडेड बाय ई. यांनी तुम्हाला काय काढता येईल? सॅच्युरेशन. हा, सॅच्युरेशन काढण्यासाठी डब्ल्यू इंटू जी डिवायडेड बाय ई. कशाने दाखवते? यस नाही, सॉरी.
सॅच्युरेशन यस ने दाखवते ना, यस. यस इज इक्वल टू डब्ल्यू इंटू जी. हे पहा सॅच्युरेशन साठी, पोरोसिटी साठी ते आहे ड्राय डेन्सिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. हे पहा यस इंटू जी, जी इंटू डब्ल्यू अपॉन ई. पुस्तकात खूप प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो, जरा नीट करा. हा माझा जास्त विषय नाही, तरी पण मी थोडे तुमच्या म्हणण्यासाठी गेलोय प्रॉब्लेम. एस, एस इज इक्वल टू डब्ल्यू इंटू जी डिवायडेड बाय ई. तर डब्ल्यू किती आपल्याकडे, वॉटर कंटेंट, वॉटर कंटेंट किती आला आपला 12.8. त्याच्यात 0 मध्ये घ्यायचं 0.128. आणि जी किती आहे 2.7, 2.64. आणि ई किती आलेला आहे आपला, ई किती आहे 0.56. किती येतं बघा, फास्ट जो किती येतं सॅच्युरेशन, हे पण पर्सेंटेज मध्ये येईल 100 मध्ये 0.60 म्हणजे 60%. बघा पुन्हा एकदा सांगतो, फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं आहे. व्हॉल्यूम दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे. हा जे सॅच्युरेटेड वेट असतं त्याची साधी डेन्सिटी काढायची गॅमा. हा त्याला गॅमा म्हणजे सॅच्युरेशनचा असतं. तर डब्ल्यू अपॉन डब्ल्यू एस, अपॉन डब्ल्यू एस म्हणा, काही म्हणा, डब्ल्यू एस अपॉन व्ही व्हॉल्यूम. तर डब्ल्यू एस किती 304 भागिले 160. आणि ड्राय डेन्सिटीला ड्राय वेट पाहिजे, ड्राय वेट दिलेलं आहे. ड्राय डेन्सिटी वेट डेन्सिटी काढली, नंतर मग काय करायचं, ड्राय डेन्सिटी इज इक्वल टू गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू. तर 1 प्लस डब्ल्यू ला इकडे घेतलं, गॅमा अपॉन गॅमा डी. याने तुम्ही काय करू शकता, डब्ल्यू काढू शकता, त्या वनला तिकडे घेऊन. नंतर मग काय करू शकता, गॅमा डी इज इक्वल टू जी इंटू गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस सी. तर यांनी ई काढू शकता. आणि एन कशाने काढू शकता, एन इक्वल टू ई अपॉन 1 प्लस ई. याने तुम्ही एन काढू शकता. आणि एस इज इक्वल टू एस इज इक्वल टू डब्ल्यू इंटू जी डिवाइडेड बाय ई. याने तुम्ही काय करू शकता, डिग्री ऑफ सॅच्युरेशन काढू शकता. बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम. अ अनडिस्ट्रीब्युटेड सॅम्पल ऑफ सॉइल हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 100 सेंटीमीटर क्यूब अँड मास ऑफ 190 ग्राम. म्हणजे वेट दिलेलं आहे 190 ग्राम. ओव्हन ड्राईंग फॉर 24 आवर्स. मास रिड्यूसर टू 160 ग्राम. मास किती झालं 160 ग्राम. इफ द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल ग्रेन्स इज 2.68. डिटरमाइन द वॉटर कंटेंट व्हाईट रेशो आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन. सगळ्यात पहिले गॅमा काढून घेऊ आपण. गॅमा डब्ल्यू अपॉन व्हॉल्यूम 190 भागिले 100 किती येतं हे 1.9 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. नंतर गॅमा डी ड्रायचं वेट घ्यायचं अपॉन व्हॉल्यूम. तर गॅमा डी किती 160 भागिले 100 येतं 1.6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तर गॅमा डी इज इक्वल टू काय, गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू. याने तुम्हाला काय भेटा, वॉटर कंटेंट. तर वॉटर कंटेंट काढायसाठी 1 प्लस डब्ल्यू इज इक्वल टू गॅमा अपॉन गॅमा डी. 1 प्लस डब्ल्यू गॅमा किती आहे 1.9 अपॉन गॅमा डी किती आहे 1.6. तर या डब्ल्यू हे किती येतं 1.187 येतं का, 1.187 मायनस 1. या वनला तिकडे पडेल तर -1 किती येतं ते डब्ल्यू इज इक्वल टू 0.187. 0.187. याला पर्सेंटेज मध्ये करायचं तर 18.7%. हे झालं वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट नंतर ई. मागच्या याच्यातच बघितलं आपण काय फॉर्म्युला घ्यावा लागेल आपल्याला ई साठी, वाईड रेशो काढण्यासाठी. गॅमा डी इज इक्वल टू जी इंटू गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई. गॅमा डी इज इक्वल टू अजून काय ते डेरिव्हेशन जर सोडवलं तर ते फॉर्म्युले पाठ होत ते जी इंटू गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई. तर 1 प्लस ई काढायचं तर 1 प्लस ई ला वरी घ्यायचं. जी किती मित्रांनो
जी 2 पॉइंट किती दिलेली आहे 2.68 2.68 आणि गॅमा डब्ल्यू किती घ्यायचं 1 काही दिलेलं नाही ना काही दिलेलं नाही तर 1 घ्यायचं गॅमा डब्ल्यू 1 डिवायडेड बाय गॅमा डी ला इकडे घेतलं 1.6 किती आता हे 2.68 डिवायडेड बाय 1.6 2 1.67 मायनस 1 0.675 हा हे आलं वाईड रेशो पर्सेंटेज मध्ये दाखवायचं पर्सेंटेज मध्ये दाखवू शकतो नंतर काय करायचं आपल्याला वॉटर कंटेंट झालं वाईड रेशो झालं डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय फॉर्म्युला एस इज इक्वल टू डब्ल्यू इंटू ई डिवायडेड बाय जी बरोबर ना डब्ल्यू इंटू ई डिवायडेड बाय जी तर एस इज इक्वल टू डब्ल्यू किती आहे 0.187 ई किती आहे 0.675 आणि जी किती आहे 2.68 किती येतं हे 5 सांगा एस इज इक्वल टू 0.04 0.047 मला 100 ने मल्टिप्लाय केल्यास किती येतं 4.7% हा आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम द युनिट वेट ऑफ सॉइल सॅम्पल इज 21 किलो न्यूटन पर मीटर क्यूब अँड इट्स वॉटर कंटेंट किती दिलेलं आहे डब्ल्यू 18% म्हणजे 0.18 हा डिटरमाइन द ड्राय युनिट वेट जे ड्राय डेन्सिटी गॅमा डब्ल्यू डी वाईड रेशो म्हणजे ई पोरोसिटी म्हणजे एन डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे एस ऍझ्युम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 2.78 आता सॉइल सॅम्पलचं वेट दिलेलं आहे युनिट वेट म्हणजे गॅमा किती दिलेलं आहे गॅमा गॅमा 21 किलो न्यूटन पर मीटर क्यूब 21 किलो न्यूटन पर मीटर क्यूब तर आता बघा मित्रांनो हा गॅमा आपल्याला ह्याला कन्वर्ट करावं लागेल मग त्यावेळेस आपल्याला सोपं जाईल ते गरज नसेल तर कन्वर्ट नाही केलं तरी चालतं मित्रांनो आता बघा तुम्हाला माहिती आहे गॅमा डी चा फॉर्म्युला काय डब्ल्यू अपॉन 1 प्लस सॉरी गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू याने तुम्ही डब्ल्यू काढू शकता 1 प्लस डब्ल्यू इज इक्वल टू गॅमा किती 21 हा सॉरी इथे काय करायचं आपल्याला गॅमा डी काढायचं वॉटर कंटेंट दिलेले गॅमा किती 21 वॉटर कंटेंट पर्सेंटेज मध्ये असल्यामुळे त्याला युनिट नसतं म्हणून मग ना कॉम्बिनेशन कसंही घेतलं तर चालतं ग्राम पर सेंटीमीटर क्यूब घ्या असंही घ्या चालतं किती येतं हे 17.796 17.796 हा याचं पण केजी पर सॉरी किलो न्यूटन पर मीटर क्यूब जे गॅमाचे तेच युनिट याचे कारण वॉटर कंटेनला युनिट नाही नंतर ई वाईड रेशो साठी काय फॉर्म्युला आहे सांगा काय गॅमा इंटू बघा हा आपण ई साठी काय वापरला हा हे पण आता इथं एक मिनिट बघा मित्रांनो मागच्या ह्याच्यात जसं घेतलं आपण हा गॅमा डी इज इक्वल टू 1 प्लस ई जी इंटू गॅमा गॅमा डब्ल्यू बघा आता काय करायचं 1 प्लस ई ला वरी घ्यायचं जी किती आपल्याकडे 2.72 आणि गॅमा डब्ल्यू हे किलो न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये घ्यायचं 9.81 हा 9.87 घ्या 81 घ्या हा 9.81 तर इकडे बघा गॅमा डब्ल्यू ची व्हॅल्यू लिहून टाकायचं 9.81 आणि गॅमा डी किती आपल्याकडे 17.796 किती येतं हे किती येतं 5 सांगा 1 पॉईंट -1 ई इज इक्वल किती येतं ई 0.499
म्हणजे 0.5 आलं लक्षात. हा हे पहा किलो न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये घ्यायचं असेल तर गॅमा डब्ल्यू 9.8 वर घ्यायचं आणि न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये घ्यायचं तर 9810 घ्यायचं. आलं नाहीतर मग आणि सेंटीमीटर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये घ्यायचं तर वर घ्यायचं ग्राम पर सीसी मध्ये. हे झालं वाईड रेशो. वाईड रेशो नंतर पोरोसिटीचा काय फॉर्म्युला आहे? एन इज इक्वल टू ई अपॉन 1 प्लस ई आहे का? ई अपॉन 1 प्लस ई. तर आपल्याला काय करायचं? एन काढायचं. तर 0.5 अपॉन 1 प्लस 0.5 किती येते? 0.33. हा मग एस साठी काय फॉर्म्युला आपल्याकडे? एस इज इक्वल टू जी इंटू ई डिवायडेड बाय डब्ल्यू. बरोबर ना? सॉरी, जी इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय आपल्याला काढायचं काय? यस. तर आता जी किती आहे आपल्याकडे? 2.72. डब्ल्यू किती आहे? वॉटर कंटेंट किती आहे? 0.18. 0.18 आणि ई किती आहे? 0.5. किती येतं बघा? 0.979. ते एक्झामचे दोन्ही टाकून द्या आता मग झालं. बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द वाईड रेशो. मागच्या चालता ई अँड ड्राय डेन्सिटी. मागच्या बॅकलॉगच्या पेपरला बघून मी काय आलं. ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल पोरोसिटी आहे 40% म्हणजे 0.4. हा तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे जी दिलेलं आहे 2.7. हा डेन्सिटी ऑफ डिस्टिल वॉटर म्हणजे गॅमा डब्ल्यू हे दिली नाही तरी आपल्याला पाठ असते 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बघा मित्रांनो आता गॅमा डी इज इक्वल टू गॅमा अपॉन 1 प्लस काय असतं? 1 प्लस डब्ल्यू. 1 प्लस डब्ल्यू. हा 1 प्लस डब्ल्यू. तर आता बघा आपल्याला गॅमा दिलेलं आहे का? नाही. गॅमा दिलेलं नाहीये. हा पण तुम्हाला माहितीये काय माहितीये? बघा आपल्याला माहितीये हा वाईड रेशोचा फॉर्म्युला काय? ई इज इक्वल टू पोरोसिटी दिल्यास एन अपॉन 1 मायनस एन. तर 0.4 डिवाइडेड बाय 1 मायनस 0.4 किती येते बघा. पहिली पोरोसिटी काढून 0. मग पोरोसिटी काढल्यानंतर आपल्याकडे गॅमा डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस ई. तर जी किती तुमच्याकडे 2.7. गॅमा डब्ल्यू किती आहे? 1. 1 प्लस ई किती आहे? 0.66. किती येतं बघा. तुम्हाला फक्त ड्राय डेन्सिटी आणि वाईड रेशो विचारलेला. 1.626 झालं. हे झालं. आता लास्ट प्रॉब्लेम. द डेन्सिटी ऑफ सॉइल सॅम्पल गॅमा इज इक्वल टू 2000 kg पर मीटर क्यूब. 2000 kg पर मीटर क्यूब म्हणजे 2 सेंटीमीटर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असतं. लक्षात कन्वर्ट करत बसायचं तर करू शकता. किलोला 1000 लिहायचं. हा आणि मीटर क्यूबचं जर सेंटीमीटर क्यूब करायचं तर वरी सेंटीचा क्यूब ऍड करावं लागतं, खाली सेंटीचा क्यूब ऍड करावं लागतं. म्हणजे 10⁻⁻6 -6 ऍड करावं लागतं. हा तर आपलं हे पहा हे वजन आपलं सेंटीमीटर क्यूब आणि वरी फक्त सेंटी क्यूब ऍड केलं. सेंटी क्यूब म्हणजे किती? तुम्हाला शॉर्टकटच सांगतो केजी पर मीटर क्यूब असलं तर डायरेक्ट 2 घेतलं तर चालतं. बघा इकडे 2000 इंटू 1000 इंटू 10⁻⁻6 हे आणि हे गेले. फक्त उरतं किती? 2 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. एवढ्यासाठी कन्फ्युज नाही व्हायचं. गॅमा इज इक्वल टू 2 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. वॉटर कंटेंट किती आहे? 20%.
म्हणजे 0.2. डिटरमाइन द ड्राय डेन्सिटी म्हणजे गॅमा डी कॉमा व्हॉइड रेशो म्हणजे ई, पोरोसिटी म्हणजे एन आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे एस. आता बघा गॅमा डी साठी व्हॉट इज द फॉर्म्युला? गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू. गॅमा किती आपल्याकडे 2 अपॉन 1 प्लस डब्ल्यू किती आहे? वॉटर कंटेंट दिलेलं आहे ना 20% म्हणजे 0.2. किती आहे 5 सांगा. 1.66 झालं तुमचं. आता बघा ई इज इक्वल टू काय असतं? एन अपॉन 1 मायनस एन. तर एन किती आहे? 0.2 डिवाइड बाय 1 मायनस 0. किती येतं हे? 0.25. नंतर ई झालं. आता एन दिलेलं होतं का? नाही सॉरी एन दिलेलं नाही. सॉरी पोरोसिटी दिलेली नाहीये, लक्षात ठेवा. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलं? वॉटर कंटेनर्स दिलं. हा पोरोसिटी दिली ना, बरोबर केलं ना आपण. लक्षात. नंतर इथं काय दिलेलं आहे? पोरोसिटी दिलेली नाही, वॉटर कंटेंट दिलेलं. कन्फ्युज नाही व्हायचं हा. तर आता बघा मित्रांनो, गॅमा डी वरून तुम्ही ई काढू शकता. व्हॉट इज द फॉर्म्युला? गॅमा डी इज इक्वल टू जी इंटू गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई. तर 1 प्लस ई इज इक्वल टू जी किती आहे? 2.6 इंटू 1 डिवाइडेड बाय 1 प्लस ई ला वरी टाकला. गॅमा डी किती आहे? 1.66. 1.66. ई इज इक्वल टू किती? 1. मायनस 1 0.566. या वनला जर तिकडे पाठवलं. ई झालं. आता ई झाल्यानंतर व्हॉइड रेशो झाला. आता पोरोसिटी काढू शकता तुम्ही. व्हॉट इज द फॉर्म्युला? काय फॉर्म्युला आहे? ईच्या टर्म्स मध्ये पण डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही रट्टा मारू शकता. बघा जर तुम्हाला एन काढायचं तर ई अपॉन 1 प्लस ई अपॉन 1 प्लस ई. हा ई अपॉन 1 प्लस ई च्या फॉर्म्युलाने काढू शकता. ई अपॉन 1 प्लस ई. एन पोरोसिटी इज इक्वल टू ई अपॉन 1 प्लस ई. ई किती आहे? 0.566 अपॉन 1 प्लस 0.566. किती येतं बघा? 0. मागच्या 6 मार्काला होता ना 361. नंतर लास्ट एस. एस साठी काय फॉर्म्युला आहे? जी इंटू डब्ल्यू अपॉन ई. बरोबर ना? जी इंटू डब्ल्यू अपॉन ई. तर जी किती आपल्याकडे 2.6, डब्ल्यू किती आपल्याकडे 0.2 आणि ई किती आपल्याकडे 0.566. कन्फ्युज व्हायचं काही काम नाही. इथं तिथं फॉर्म्युला लिहून काढा, सोपं आहे. 0. त्याला पर्सेंटेज मध्ये गेलं तर 91.8%. बस झालं. काय अडचण नाही. एवढे प्रॉब्लेम नीट करून घ्या.